फ्रेंड्स, माझ्या डोक्यावर बघा ढग बघा, तुम्हीच पहा. जोरदार पाऊस येणार आहे. महाराष्ट्रात पण आपल्या पाऊस चालू झालाय. साईज पहा फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, आज संध्याकाळच्या वेळेला आलेले आहे. तर परत परवाच मी खूप ह्याचं काय खरबुजाचं खूप हार्वेस्टिंग केलेलं. आज परत तयार झालेले आहेत. तर चला आता आज आपण हार्वेस्टिंगला सुरुवात करू. तर इथं छोटी मोठी हे पहा, छोटी असूनही हे पिकलेलं आहे. एका ताईने सांगितलं याला शेदाड म्हणतात आमच्या तिकडे. तर महाराष्ट्रात तर मी असले बघितले नव्हते. तर इथं तर याला टरबूजच म्हणतात. आपल्याकडे वर लाईन लाईन असतात टरबूज. साईज पहा फ्रेंड्स, लाईन लाईन वर असतात आणि गोलाकारच पाहिली आहेत मी आपल्याकडे टरबूज. मी एवढ्या काळजीपूर्वक काढते कारण चुकून वेल तुटू नये म्हणून. पाणी न घालता ह्याचा ज्यूस करून पितो सध्या आम्ही. खूप छान लागतो. कारण परत ताई विचारणार एवढ्याचं काय करताय. हे एक राहिलंय पहा आणि तिकडे पाठीमागे एक राहिलंय हे पहा. आणि हे एक हे पुढच्या वेळी काढूया. एवढासा छोट्यासा वेलाला पहा, एवढं छोटंसं कलिंगड आलंय. एवढ्याच वेलात छोट्या वेलाला आहे बघा, इथे कलिंगड आहे. आणि हा एक वेल राहिला, ह्याला पै आलेला आहे छोटं. ह्याला काढून टाक. बघा छोटंसं कलिंगड. गवारी भरपूर आलेत. मी थोड्या तोडून दाखवते कारण एवढं हार्वेस्टिंग दाखवायला अर्धा पाऊण तास लागेल. हे बघा सुंदर गवारी आलेत. इथं ऑलरेडी जमिनीत भरपूर पाणी आहे, त्यामुळे पाऊस पडला की पाणी लवकर मुरत नाही. जमीन ओलसर राहती आणि ही रोपं नाजूक ना पडून अशी खाली वागतात. तो एक प्रॉब्लेम आहे इथे. हे पहा फ्रेंड्स, तुम्ही पाहत असाल बऱ्याच रोपांना त्यामुळे सपोर्ट लावलेला असतो आम्ही. आमचं तेच काम चालू असते काठ्याला. एका रोपालाच एका भाजीची गवारी मिळेल आपल्याला. इतकी छान गवारी आलेली आहे इथे. आणि हे पहा पूर्ण झुपका तोडून घेते. हे पहा मस्त. तुम्हाला मी अशी उभारून तोडताना दाखवते नंतर सगळ्या फॅमिली मेंबर्सना. असं खाली बसून आम्ही पटपट सगळी गवारी तोडून घेतो. त्याशिवाय संपणार कशी ना फ्रेंड्स, तोडूनच होणार नाही. पण स्वतः हातानं लावलेल्या रोपांना असं फळ आल्यावरती जे हार्वेस्टिंग करताना जी मजा येते ना, जे समाधान मिळतं ते काही औरच आहे. ते मी तुम्हाला शब्दात फ्रेंड्स, सांगू आम्ही शकत भरपूर नाही. काढलेत गवारी. हे पहा गवारी तोडून फ्रेंड्स आम्ही पटकन इकडं आलो कारण पूर्ण आभाळ आलेला आहे. जोरात धोधो धोधो पाऊस पडणार आहे. तर चला पटकन दोडके तोडून घेऊया. छोटे भरपूर लागलेत. हे बघा इथे काय पाऊस जरी आला तरी मला भिजायला काहीच प्रॉब्लेम नाही, पण मोबाईल आणि हे सगळं भिजणार, त्यामुळे मी गडबड करते. आम्ही असं बागेत काम करताना हार्वेस्टिंग करताना बऱ्याच वेळा भिजलोय पावसात. ती पण एक वेगळीच मजा आहे, ती पण लुटलेली आहे. निसर्ग आपली सारी कामं वेळेवर करत असतो, तो काही आपल्यासाठी थांबत नसतो. तर चला गवारी दोडके झाले, आपले टरबूज काढून झाले. अजूनही आतमध्ये भाजी मिळेल. चला आता जोरात पाऊस चालू होणार आहे आणि मी पळणार आहे. तर पहिले पटकन हार्वेस्टिंग करून घे. फ्रेंड्स, व्हिडिओत अंधार अंधार वाटेल. हे बघा वांगी पण भरपूर आली आहेत. छान सुंदर भरल्या वांग्यासाठी वांगी आहेत आपल्याकडे. हे बघा वांग मिळालं. पूर्ण अंधार झालाय. ह्या लॉंग बीन्स थोड्याफार आहेत पण खूप अंधार झाला आणि कुठल्याही क्षणी पाऊस चालू होऊ शकतोय. अजून आपल्याला ह्या थोड्याशा लॉंग बीन्स पण काढायच्या होत्या, पण मला माहित नाही आता कधी पाऊस चालू होईल. फ्रेंड्स, माझ्या डोक्यावर बघा ढग बघा, तुम्हीच पहा. जोरदार पाऊस येणार आहे. महाराष्ट्रात पण आपल्या पाऊस चालू झालाय. जाता जाता 2-4 भेंड्या तोडतीये. मोह आवरे ना फ्रेंड्स, कारण हे बघा इतकी मोठी भेंडी. तर आपण पळायला पाहिजे लवकरच. जोरात पाऊस चालू होणार आहे आणि चहाचं टाईम झालेला आहे. 5 वाजलेले आहेत. आणि हे पहा मी पटकन भेंडी थोडीशी तोडून घेते. तर फ्रेंड्स, ही एक टोपली, बाहेर एक टोपली आहे. चला या सुंदर वातावरणात आभाळ आलेलं आहे, मस्त गार वारं वाहत आहे. अजिबात गरमी होत नाही. मला खूप मजा आली हार्वेस्टिंग करायला आपल्या बागेमध्ये. तर हे बघा एवढे सारे टरबूज, एक कलिंगड
आणि हे आपण खूप सुंदर असे दोडके, भेंडी, लॉंग बीन्स आणि वांगी तोडली. तर आजचा हार्वेस्टिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा. परत भेटूया अशाच सुंदर हार्वेस्टिंगच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.